सांगलीत घरपट्टीविरोधात रणशिंग. 20 जुलैला महापालिकेवर बोंबाबोंब आंदोलन, तर 4 ऑगस्टला सांगली, मिरज, कुपवाड बंदचा इशारा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायकारक वाढीव घरपट्टीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या व्यापक बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. खणभाग येथील पंचमुखी मारुती रोडवरील कष्टकऱ्यांची दौलत येथे पार पडलेल्या या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुकुमशाही कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप. महापालिका प्रशासन, सत्ताधारी आणि नगरसेवक नागरिकांच्या या गंभीर प्रश्नावर पूर्णपणे शांत असल्याने बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या हरकती, तक्रारी आणि तांत्रिक त्रुटींची कोणतीही दखल न घेता हुकुमशाही पद्धतीने ही वाढीव घरपट्टी लादली जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. या मनमानी कारभाराचा बैठकीत एकमुखाने निषेध करण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा आणि नियोजित कार्यक्रम. 20 जुलै 2026 बोंबाबोंब आंदोलन. सोमवार दिनांक जुलै 20 रोजी सकाळी 10:30 वाजता महापालिकेची महासभा सुरू होण्यापूर्वी मनपा मुख्यालयासमोर नागरिकांच्या सहभागाने जोरदार बोंबाबोंब आंदोलन केले जाईल. महासभेत या विषयावर चर्चा होऊन त्रुटी दूर होईपर्यंत घरपट्टी वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी केली जाणार आहे. नागरी समस्यांसाठी गुगल फॉर्म. केवळ घरपट्टीच नव्हे तर पाणीपट्टी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, अतिक्रमण आणि बांधकाम परवानग्या यांसारख्या विविध नागरी समस्यांच्या तक्रारी एकत्र करण्यासाठी एक स्वतंत्र गुगल फॉर्म तयार केला जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी पुराव्यासह प्रशासनासमोर मांडल्या जातील. 50,000 माहितीपत्रकांचे वाटप. वाढीव घरपट्टीतील कायदेशीर त्रुटी आणि नागरिकांचे हक्क याविषयी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण शहरात 50,000 माहितीपत्रके वाटली जातील. प्रत्येक प्रभागात जाऊन हे आंदोलन लोकाभिमुख केले जाईल. 4 ऑगस्ट 2026 भव्य मोर्चा आणि शहर बंद. प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास मंगळवार 4 ऑगस्ट रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर पूर्णपणे बंद ठेवून महापालिकेवर ऐतिहासिक व भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृती समितीचे आवाहन. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे किंवा संघटनेचे नसून सांगली, मिरज, कुपवाड शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या हक्काची लढाई आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, कामगार, महिला, तरुण आणि सर्व राजकीय पक्षांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. बैठकीला मान्यवरांची मोठी उपस्थिती. या व्यापक बैठकीस सतीश साखळकर, हनुमंत पवार, पद्माकर जगदाळे, समीर शहा, तानाजी सावंत, विष्णू बर्वे, माजी नगरसेवक मुन्नाभाई कुरणे, रवींद्र वळवडे, ॲड. अजित सूर्यवंशी, बाळासाहेब मासुरे सर, गजानन मिरजे, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, विकास मगदूम, डॉक्टर संजय पाटील, नहीम शेख, नितीन चव्हाण, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, रेवती हातकणंगलेकर, किरण कांबळे, सुरेश दुधगावकर, मोहन जगताप, नितीन मिरजकर, सुरेश टेंगले, आर्किटेक्ट प्रवीण माळी, प्रसन्न कुलकर्णी, ओंकार माने, चंद्रकांत सूर्यवंशी, अविनाश जाधव, जयपाल चौगुले, सुलतान तांबोळी, संजीव कुलकर्णी आणि प्राध्यापक एस.के. पाटील सर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.